नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव अश्विनी फॅशन या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने 48 साईज कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला ब्लाऊजची उंची बघायची आहे. आपल्या ब्लाऊजची उंची आहे 14.5 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी, असं मिळून 15.5 इंच आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. इथं आपण 15.5 इंचवर मार्जिन करून घेऊया. 14.5 इंच प्लस 15 इंच 15 इंच. आपल्या ब्लाऊजची रुंदी आहे 12.5 इंच. आपल्या ब्लाऊजचं शोल्डर आहे 5.5 इंच. तर आपण 12.5 इंचवर टिक करून घेऊया. एक रेष ओढून घेऊ 12.5 इंचाची. ही आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे. खालच्या साईडनं पण 12.5 इंचवर टिक करू. आता आपण पूर्ण एक बॉक्स बनवून घेऊ. इथे तुम्ही स्केलचा वापर पण करू शकता. स्केलचा वापर केल्यामुळे अगदी फास्ट लाईन ड्रॉ करता येते. इथे आपला बॉक्स तयार झालेला आहे. आता आपण बाकीची मापे टाकून घेऊया. आपल्या ब्लाऊजचं पूर्ण शोल्डर आहे 5.5 इंच. 5.5 इंचावर टिक करू. आपल्या ब्लाऊजचा मोंढा आहे 5.25 इंच. पाहू शकता आपण 5.25 इंचवर टिक करून घेऊया. मोठ्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे याचा मोंढा 5.25 आहे. पावणे 6 इंचाचा मोंढा आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा. समोरच्या भागाचं हे पेपर कटिंग आहे. हा झाला आपला मोंढ्याचा मार्किंग. आता आपल्याला समोरच्या गळ्याची गळाखोली टाकून घ्यायची. समोरच्या गळ्याची गळाखोली आहे 5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी 5.5 इंच. गळ्याची रुंदी आहे 2.5 इंच. वरच्या साईडला दोन्हीला ड्रॉप करून घेऊया. आपला समोरच्या गळ्याचा ड्रॉप तयार झालेला आहे. आता आपण अर्धा इंच अंतर सोडून इथे गळ्याला गोलाकार देऊन घेऊ. तुम्ही नवीन असाल तर मोजून घ्या, नाहीतर मोजायची काही गरज नाही, अंदाजानेच घेऊ शकता. पाहू शकता आपण आपल्या गळ्याचं मार्किंग समोरच्या झालेलं आहे. आता आपण मोंढ्याचं मार्किंग 1.5 इंचावर करू. 1 इंचावर करू. समोरचा मोंढा 1 इंचाचा असतो. आपला समोरचा मोंढा पण ड्रॉ करून झालेला आहे. आता आपण क्रॉसपट्टीचं माप टाकूया. आपली क्रॉसपट्टी तयार आहे 3 इंचाची. तर आपल्याला इथं 3 इंचला टिक करून घ्यायचं. खालच्या साईडला 2.5 इंच. आता हा 2.5 इंच आणि 3 इंच दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचे. खालच्या साईडने कमी आणि वरच्या साईडला जास्त अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. वरच्या साईडला 1/2 इंच अंतर ठेवून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे आपल्या क्रॉसपट्टीला. आता ही आपली क्रॉसपट्टी तयार झाली. क्रॉसपट्टी, मोंढा, समोरचा गळा. आता आपण इथे कटोरीचे माप टाकणार आहोत. तर आपली कटोरीचे माप टाकू आपण 5 इंच. तयार कटोरी आहे 7 इंच, पण आपण नंतर ती पेपरवर वाढवणार आहोत.
मोंड्याच्या साईडला 2.5 इंच आणि समोरच्या गळ्याला आहे तसं स्टेप ठेवून थोडंसं तिरकं स्टेप फिरवायचं आणि एक टिक करून घ्यायची. तर हे तिन्ही भाग एकमेकांना जोडून घ्यायचे. पाहू शकता आपण कटोरी तयार झालेली आहे. ही आहे कटोरी. हा समोरचा भाग, हा साईडचा भाग आणि ही क्रॉसपट्टी. आता आपण सर्व भागाचं कटिंग करून घेऊया. आता एक एक करून आपण सगळे भाग कट करत आहोत. अगदी सावकाशपणे कट करायचं आहे. आपल्या समोरच्या संपूर्ण पार्टची कटिंग इथे झालेली आहे. हे आपला साईडचा भाग आहे. ही आहे आपली कटोरी आणि ही आहे आपली क्रॉसपट्टी. अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.